केला, ते नगरसेवक भाजपमध्ये, आणि त्यांनाच तिकीट दिले. ज्यांच्या विरुद्ध भाजपाने ओरडले, आरोप केले, त्याच नगरसेवकांना आता तिकीट दिले. तू पाहिलं शेजारच्या वॉर्डामध्ये पाईप चोर, ज्यांच्यावर या सुरेश आमच्या भोळेंनी आमदार साहेबांनी आरोप केले विधानसभेमध्ये की हा माणूस पाईप चोरतोय, हे चोरलेले आहे, पुरावे दिले, उतारे दिले, सगळेचे सगळे त्यांनी दिले आणि त्याच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्या आमदार साहेबांनी केली, ज्यांनी त्याच्या विरुद्ध रस्त्यावरून आंदोलन केले. काय राजू मामा, तुमची कीव करावीशी वाटतं हो, त्याचाच प्रचार करायची वेळ तुमच्यावर आली. राजू बाबा आता त्या तिकडे प्रचार करताय पाईप चोराचा. मी जळगाव शहरातील नागरिकांना सांगणार आहे, हे निवडणूक अनेक निवडणुकांपेक्षा वेगळी आहे. मागच्या निवडणुकांमध्ये निदान तुमच्यासमोर सुशिक्षित उमेदवार राहायचे, शुद्ध संस्कारित उमेदवार तुमच्या समोर आहेत. पण यावेळेस यादी काढा संतोष भाऊ, 75 उमेदवारांपैकी 11-12 उमेदवार जे झाले त्यांच्या सहित यादी काढा आणि उद्या या जळगाव शहरामध्ये प्रसिद्ध करा की या ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांवर किती गुन्हे दाखल आहेत. प्रत्येकावर काही ना काही गुन्हा दाखल आहे, कुटुंबावर गुन्हा दाखल आहे. काही काही कुटुंबाचे तर दादागिरी होत चालली. चाकू सुरे लावणारे उमेदवार, मर्डर करणारे उमेदवार, दहशती